देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलं आहे का? कुणाच्या दबावाखाली? मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, अनेक सोसायट्यामध्ये, डुंबुलीसारख्या शहरात सुद्धा मांस मच्छी खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही, घर विकलं जात नाही. याच्यावर संघर्ष सुरूच आहे. आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते. 15 ऑगस्टला हा काय आहे? हा देशाचा स्वातंत्र्य दिन, लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. हा धार्मिक उत्सव नाही आहे. हा शौर्याचा दिवस आहे. लक्षात घ्या, हा शौर्य दिवस आहे. या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे, आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाही आहे. ह्या स्वातंत्र्यासाठी रक्तपात झाला, हिंसाचार झाला, बॉम्ब फुटले, लोकांनी तुरुंगवास भोगला. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा आता जी विचारसरणी आहे मांस मच्छी न खाणाऱ्यांची, ते कुठेच नव्हते. आणि तुमच्याकडे मागणी केली कोणी की स्वातंत्र्य दिनी मांसाहार वर्ज्य? हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये? आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत? देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये. अहो, काँग्रेसचं सोडून द्यावं, तुमचं बोला. काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्नात सुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत. काय विचारा, काँग्रेसच्या काळात, नेहरूंच्या काळात, काय नेहरूंच्या काळात, काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात. पेशवेसुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना. वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढता येत. तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक नामर्द करताय. देवेंद्र फडणवीस, हे फतवे मागे घ्या. तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय. स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होता, स्वातंत्र्य दिनी मांसाहार नाही. तुम्ही नका खाऊ ना. बरं, तुम्ही लपून खाताय ना सगळे. आपण सगळे लपून खातात, मग लोकांवरती ही बंदी का लागत आहे?